कपाळाला पिवळा रंग लावून कार्यक्रमाची सुरुवात झाली। ज्या घरात मुलगीने त्या घरात मुलाला काम करावं लागतं हे सांगायची गरज नाही, साक्षात उदाहरण तुमच्या समोर आहे। आज अरुण शेठचा वाढदिवस आहे, पण त्या दिवशी पण तो काम करू राहिला म्हणजे लय प्रशंसाची गोष्ट आहे। सायशा वाट बघू राहिली स्वयंपाक कधी होतो। आमचा अरुण शेठ गणगण करीतच अजून चिंचीचं पाणी ढवळू राहिला। कावळे टपूनच आहे, केव्हा चिंचीचं पाणी क्लिअर होतं आणि वल्ली वेळ खायला भेटती, त्यामध्ये मी पण टपेले बरं का। एवढं बोलून मी माझे अजून 2 शब्द संपित नाही वाढवितो। माझ्या गाडीचे बल्ब इतरांच्या डोळ्यावर चमकवायला नाही ते। आपण पृथ्वी या ग्रहावर राहतो, पण रोडवर चालताना भरपूर खड्डे, म्हणून ते दिसावं यासाठी मी ते बल्ब लावले। मेन मुद्दा बाजूला ठेवून भलत्याच गोष्टींची मी चर्चा करू राहिलो। मेन मुद्द्यावर येतो। आज अरुण भाऊचा वाढदिवस, त्यासाठी आपण केक कापायला आलोय। बर्गांच्या फुकून केक कापितो का आम्हाला तेच काही कळत नाही। बर्थडे नावाचं स्टिकर त्यांना केक मध्ये घातलं, म्हणलं खायचं काय नेमकी, स्टिकर का केक। अथंग प्रयत्नातून त्यांनी ते स्टिकर वरती काढलं आणि आम्हाला दाखवलं, मी स्टिकर काढलं, तुम्ही केक खाऊ शकता। या दोघांना फोटो काढण्यासाठी उभं केलं, पण फोटो काढण्याच्या ऐवजी त्यांचे नखरे जादा राहत्या, म्हणून मला राग येतो, दुसरं काही नाही। आम्ही एवढा यांना दिला त्याचा काही फायदा नाही। मामीचा फोन आला, हॅलो मामी, तिकडून बोलल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जावई। जावई गेला खड्ड्यात, आम्हाला केक खायचा, 2 घास केक खाऊ आणि गप आपल्या घराला जाऊ। केक खायची टेक्निक आजपर्यंत तुम्ही अशी बघितली नसेल, जीभ बाहेर काढून केक उचलायचा आणि गटकान गिळायचा। केक मला नको म्हणणारी पहिलाच घास घेता आणि गपकान गिळी द्या। हा तर केकात बुडबुडू खाऊ राहिला। अरे लहान पोरगा आहे करे तू आता। याची प्रशंसा पुढच्या व्हिडिओत सांगल, कारण की याची कीर्ती खूप महान आहे। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये।